की आपल्या देशामध्ये विविध भाषा बोलणारे, विविध जातीचे, विविध धर्माचे लोक राहतात आणि म्हणून हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य फार काळ टिकू शकणार नाही असा समज इंग्रजांचा होता. पण तो समज खोटा ठरवला गेला. कारण 1950 मध्ये जे संविधान अस्तित्वात आलं त्या संविधानानुसार देशामध्ये कायद्याची अंमलबजावणी कशी व्हावी आणि देशामध्ये स्वातंत्र्य अबाधित कसं राहील यासाठी मार्गदर्शन करणारं ते संविधान होतं. परत एक प्रश्न देशासमोर होता. या देशाला खंडप्राय देश असं म्हटलं जातं कारण खंडामध्ये विभाजित झालेला, वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभाजित झालेला हा देश होता. वेगवेगळी भाषा बोलणारे लोक या देशामध्ये आहेत. म्हणून या देशाला एकत्रित आणण्याचं फार महत्वाचं आणि मोठं काम त्या काळामध्ये होतं. मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी अशी विविध भाषा बोलणारी लोक होती आणि म्हणून देशाचा राज्यकारभार चांगला चालवण्यासाठी, सुरळीत चालवण्यासाठी प्रांतवार रचना केली जावी, प्रांतवार रचना व्हावी अशी त्यावेळी राज्यकर्त्यांची मनोधारणा होती. आणि त्याच्याचप्रमाणे सरांनी सांगितलं की महाराष्ट्र कसा घडला, महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली. बहुतांश ज्या ठिकाणी जे बहुभाषिक लोक होते त्या ठिकाणी त्या राज्यांची निर्मिती करण्यात आली आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्राची सुद्धा निर्मिती 1960 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची सुद्धा निर्मिती करण्यात आली. बहुतांश मराठी भाषिक लोक त्या ठिकाणी राहतात त्या क्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आला. पहिला हा जो प्रांत होता हा याला सिटी अँड बेरार असं म्हटलं जाईल. सेंट्रल प्रोव्हिन्स ऑफ बेरार. बेरार म्हणजे वऱ्हाड, इंग्रजीमध्ये वऱ्हाडाला बेरार त्यावेळी